नमस्कार, मी संकेत आगरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज चाललोय आम्ही गरवायला, भंडारा पुळ्यामध्ये समुद्राच्या काठी। तर हा सेटअप आहे आपला, रॉड आहे, रॉड फिशिंग करायचे। तर मी आणि माझा भाऊ आहे आणि वाडीतले दोघं तिघं अजून आहेत। तर सगळे मिळून एकत्र जाणार आहोत आता गरवायला रॉड फिशिंग। चला तर मग मी तुम्हाला दाखवतो आपल्या फिशिंगचा व्हिडिओ पूर्ण आणि फुल धमाल। आणि ही आय थिंक दुसऱ्यांदा चाललोय मी। पहिल्यांदा गेलेलो तो जी छोटे मासे पकडायला गेलेलो, ते मी शॉर्टमध्ये टाकले, ते तुम्ही बघू शकता। तर ही आता लॉंग व्हिडिओ आहे, त्यामध्ये पूर्ण व्लॉग बनवायचा प्रयत्न करतो। चला तर मग फुल व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो। तर आपले साथीदार पण आलेले आहेत। व्हिडिओ करते वाटतं, व्लॉग अरे दादाकडे पण स्वतःचा सेटअप आहे। दाखव सेटअप, दाखव कोणता आहे, उघडू नको, असाच दाखव। फिशॉलिकचा आहे, फिशॉलिकचा। चला तर मग काय हे काय रिझल्ट काय 2-3 दिवस जात आहे ते? 2 दिवस आता आपल्याला फक्त आणि कालापे लागत आहेत। 1.5-2 किलोचे कालापे आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना आम्ही रंगारे म्हणतो, काही जणांच्या भाषेत वेगळी भाषा आहे ती, पण आमच्या ह्याच्यात ते पण मासे लागायला लागलेले आहेत। आणि माकुळवरती जोरदार असे रिपोर्ट आहेत। आज तर जोरदार तमाशा होणार, यात काही शंकाच नाही। चला तर मग बघूया। तर आता आपण पोहोचलोय गरवायच्या स्पॉटवरती। तर तुम्हाला स्पॉट दाखवतो कसा आहे तो। तर दादा आहे आपला, खाली गेलाय, मायादा आणि दीपू आणि मी। चला तुम्हाला स्पॉट दाखवतो आपण कुठे गरवायला आलोय। तर हा व्ह्यू काय असा आहे, काय नाही काकांना काय नाही मिळालं इथे। पाण्याच्या लाटा खूप आहेत, त्यामुळे त्यांना ना पुढे जाता येत नाही। लाटा जरा कमी झाल्या असता तर त्यांनी एखादा मारला असता इथे। तर आमचे गरीवाले रेडी आहेत रॉड घेऊन। चला तर मग त्यांना बघूया, कास्टिंग कसे करतायत ते दाखवतो तुम्हाला। बऱ्यापैकी अटकले।
दाखवतो मी तुम्हाला काय मिळालं तर. चला तर मग मी पण हँडलाईननी फिशिंग करणार आहे. माझी रॉड तुम्हाला इथे 1 2 3 4 रॉड आहेत आणि मी हँडलाईननी फिशिंग करणार आहे. तर ही माझी हँडलाईन रेडी आहे. जास्त मोठ लांब नाही, त्यामुळे आपण इथे जवळ कुठेतरी टाकूया. दीपू तिकडे चाललाय, दिने आता रेडी करतोय, माया दादा पण रेडी करतोय आपली रॉड. माझी इथूनच फाटते कारण पाण्याचा झोत जरा जास्त आहे. कुठे उभा राहू आणि कुठून फिशिंग स्टार्ट करू कठीण वाटते मला. हँडलाईन फिशिंग तिथे उभं राहायला लागेल मला. तिकडे एक जण अजून आहे जो रॉड फिशिंग करतोय. कुठं राहू रे दादा? इथं राहू, या दगडावर, या दगडावर. चला तर मग मी टाकतो घरी आणि मग दाखवतो तुम्हाला. तर बॅक ऑन ब्लॉगिंग. तर आपल्या दिन्यादान 2 मासे पकडलं नाही, तर इथे ते आहेत, हे बघा, त्याला पाण्यात ठेवलेत आपण जेणेकरून ते चांगले ताजे राहतील. तर खरपी बोलतात त्यांना, खरपी. तर 2 आहेत, चांगल्या साईजचे आहेत, एक हातभर, एक तळहातभर आहे. तर आपले 4 जण अँगलर इथे गरवत आहेत. बघूया कोणाला काय मिळतंय का बघूया आणि तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. ते आपल्या दादाची घरी अडकलेली आहे. मी पण हँडलाईन टाकली होती इथे, पण ती बाहेर येते, छोटीशी लाईन असल्यामुळे जास्त आतमध्ये जात नव्हती, त्यामुळे इथे टाकत होतो. इथून ती एकसारखे पाण्याबरोबर बाहेर येत होते, त्यामुळे मी काढून ठेवली होती. आता मी त्याला जातो, चांगल्या जागी बसतो आणि मी तुम्हाला इथला नजारा दाखवतो. तर अशी आहे, इकडे एक आहे हँडलाईननी गरवतोय, त्याने पण चांगले गरवलेत, 2-3 चांगले गरवलेत. तर इथं बसायला आहे मस्त आहे की, असा काहीसा नजारा आहे, चांगला नजारा आहे टाइमपाससाठी. तर दिनेश दादा बघूया कास्टिंग करतोय. चांगले आतमध्ये 50 मीटरवर गेले, पकडले. इकडे त्या दादाने पकडलेत, दाखवतो तुम्हाला मासे. अरे एक नंबर जिताडा, 1-2 ये तांबूशी बघा, साईज बघा कसली आहे, 2 हाताचा आहे आणि 2 तांबूशी आहेत. हँडलाईन वर गरवलेत त्या दादाने, गरवतोय अजून. त्याने रॉड ठेवली आणि हँडलाईन वर शिफ्ट झाला तो. वर काढून ठेवली, गत्तावले काय. तर तिकडे एक आता तुम्ही बघितलं, एक तांबूशी, 2 तांबूशी छोट्या आहेत आणि एक जिताडा पकडलाय, तो बऱ्यापैकी मोठ्या साईजचा आहे. आणि आपले कास्टर आता अँगलर बघूया का नाही, हीच ना जिताडा. हां, तर जिताडा एक आहे आणि 2 तांबूशी आहेत. आणि आता आपले अँगलर काय पकडतायत का बघूया. तर दीपूची गरी अडकलेत, खडक आहे ना त्यामुळे जास्त, आणि आज पाण्याचा ताण पण कमी आहे. बघूया आपल्या का अँगलर लोकांना काय मिळतं आहे. दिन्यादाने 2 पकडलेत आल्या आल्या. त्या काय पकडले तू काय पकडले? तर दिन्यादाने 2 कालापे पकडलेत. तर हा दिन्याद आहे, बघूया कास्टिंग करतोय. तर आल्या आल्या 2 मासे उडवले दिन्यादाने आणि मी पण गरवत होतो ना हँडलाईनने. तर व्हिडिओ बनवता नाही आली आणि आता व्हिडिओ बनवायला खास मी इथे बसलो आहे, खास बसलो आहे पारावरती. तर एक मासा नाही ओढत आहे यांना आणि 4 गऱ्या घालून झालेल्या आहेत.
बघूया आता 7 वाजेपर्यंत हे म्हणतात आता ओढ चालू आहे ना, पण हे नाही होत आहे, कॅच नाही होत आहे. तर आता बसलोय 7 वाजेच्या नंतर हे बोलतात की कॅच होतात. पण तेव्हा असा सीन आहे की मला व्हिडिओ बनवायला नाही मिळणार, कारण काळोख होऊन जाईल. चला तर मग बघूया, आपण टॉर्चवरती किंवा कशावरती तरी हे करून आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. तर नवीन एक्सपिरियन्स काहीतरी आपल्याला घ्यायला मिळतोय. आता दादाच्या ओलीला ओढतंय कोणतरी, दाखवतो मी तुम्हाला. दादाला ओढतंय. सध्या गरवणारा नवीन आहे, त्यामुळे त्याला शिकवतायत. मासा मोठाच आहे, कधी चांगली ओढतोय. चांगला मोठा मासा पकडलाय, चांगला आहे, चांगला एकदम, साईज 1 नंबर आहे. दाखवतो, पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. माझ्या दादाने पहिला गोबरा पकडला आहे. साईज पण चांगली आहे, मोठी आहे एकदम. ये ग्रुपर मासा आहे, तर गोबरा बोलतात त्याला आपल्या इकडे. काढ दे, रॉड पकडतो. तर मासे लागायला सुरुवात झाली. माझ्या दादाने एक काढला आहे ग्रुपर. तर बघूया, आम्ही अजून तुम्हाला दाखवतोय. थांबा, कास्टिंग करताना दाखवतो. तर दादूसने टाकले, कास्टिंग केले. मी तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे जागा आहे बसायला, इथे बसूया मस्त. इथून नजारा आहे, मी तुम्हाला दाखवतो. 4-5 अजून पकडतील. नितीन दाला पण आय थिंक ओढ आहे आणि अडकले घरी. चला मी तुम्हाला दाखवतो बसून. तर आता मॅट काळोख झालाय. दादा इथे आपला बसलाय, व्हिडिओ अँगलिंग करतोय, कास्टिंग करतोय. दीपू इथे रॉड जरा त्याचा हे झाला, तर ते रिपेअर करतोय. आणि पुन्हा एकदा आपण अँगलिंगला स्टार्ट करूया, कास्टिंगला. व्हिडिओमध्ये दिसत नाही, ठीक आहे. काहीसा नजारा असा आहे. मासा मिळाला की मी तुम्हाला दाखवतो. दीपूने एक तांब पकडला नाही, आय थिंक 2-1 किलोची आहे, 1.5-2 किलोची आहे. आडस पकडला. सावकाश येऊन जाते की काय शंका मला आता. कडक कडक कप माझा परफेक्ट झाला. साईज बघा, जबरदस्त साईज आहे, जबरदस्त. इकडं कडक ना, जबरदस्त. 40 नंबर जाऊ वरती, हे महत्वाचं लक्षात घे. 40 नंबर जाऊ वरती आणि 8 नंबर गडीवर. तेवढी पण जाते. जबरदस्त हुकअप झाला. केला ना तुम्ही. अरे साईजच बघा. म्हणजे काय, मी मागापासून याडा झालो इथं. उगाच ना मी कऱ्या बांधून पण आज जाऊ. मी मागापासून उगाच नाही तर गाड्या मारता. नितीनचा करा तुटल्या माझ्या. त्याच्या पोटात असले तर कापल्यास की काढा. याच्यात असतील असं काय नाही, पण माझा जो काय ना तो एवढाच आहे. इथं पुढं तू कुठं आहे? तू तिथंच आहे, पुढेच आहे. परफेक्ट हुकअप झाले, त्याच्यामध्ये निघाली. लाटेवर आली आणि बाहेर. लाटेवर आली, लाटेवर आली. इकडे इथं पुढे तो अडकली. मजबूत आजच्या दिवसाचं काम केलं. कापून ठेव तिला. 7 ते 8 मासे आपल्याला भेटलेले आहेत. हे तोंडात हात काय घालतो.
निघाली. उचलून दाखव. कडक 1.5-2 किलो दादा. 2 किलोपेक्षा जास्त. मजबूत. आतापर्यंत आपल्याला एवढे गावलेत. हे बघा टाकनिक. मजेला तुम्ही सगळे गायब आहो, पण ही मजा घ्यायला हे सगळे गायब आहेत. क्लास दाखव नितीनदा. असा उचलून दाखव. मजबूत. एका यानं पुरी पिशवी भरली. आणि अजून आपल्याकडे गोबरात आदान काढलेला आहे. आणि 3-4 काय काळापे काळापे करकरे आहेत. आणि काळेवाले ते आहेत, म्हणजे आहेत 7-8. झाली मजबूत झाली. ठेवू ना इथे. पाण्यात ठेवू ना जरा. पाणी कुठे आहे? चांगलं काम झालेलं आहे. आता दादाने अजून एक मोठा पकडू दे, म्हणजे आपला काम पत्ते. तर आपण फिशिंगसाठी 3 वाजता स्टार्ट केलेली. 3 वाजता स्टार्ट करून आपण अर्ध्या तासात आपल्याला 2 गावलेले मासे. आणि आता आपल्याला आता वाजलेत 8 वाजायला आलेत. आणि आता आपल्याला एक तांब भेटली, दाखवली तुम्हाला ती. तर अजून आपली फिशिंग चालू आहे. इकडे फिशिंग करतात आहे. आता काळोखामध्ये दिसत नाही, पण अजून आपली फिशिंग चालली आहे. तुम्हाला दाखवतो मी. आपल्याकडे आता 7 मासे झाले टोटल, छोटे मोठे सगळे पकडून, तांब वगैरे. तर एक गोबरा, 1 तांब आणि 4 खरपे भेटलेत. आणि काळेवाले 2 भेटलेत. राईट आपल्याकडे 7 मासे झालेत. तर मी तुम्हाला नंतर दाखवतो ते नीट घरी गेल्यावर म्हणजे बाहेर गेल्यावर. इथून आता काळोख आहे खूप, तरी आपले भाई लोक आपली फिशिंग करतात आहे. दोघं जण आहेत अजून. आणि अजून एक आय थिंक गावलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट थांबा. काळोख एवढा आहे त्यामुळे दिसत नाही पायाखाली. तर इकडे आहे ते बघा, काळोखामध्ये दिसत नाही आहे. थांब. स्ट्रगल खूप आहे, कारण पाण्याचा हे जास्त आहे. खाली उतरायला काय नाही, शेवाळ खूप आहे. एकदा सटकला की गेला. आंबुशीच आहे. अजून एक आहे. आणि अजून एक तांबूशी काढले. कलापा कडक चांगल्या साईजची आहे. माशा एकदम झणझणून आलेल्या आहेत, बारक्या. दाखवतो मी. वरती येऊ दे, वरती आल्यावर दाखवतो. तर आलेला आहे आपला अजून एक. असं कर फिरव ना त्याला. मजबूत गावलेला आहे, मजबूत कडक. चला दुसरा अजून एक गावलेला आहे मोठा, झणझणून. दादा ते माशा टॉर्च आहे चालू. बघतोस ना. हा काय मासा? हा कालाप्पा गावलाय. रॉड दे. अवकाश मी माला नको. चांगला उकप झालाय. रात्रीची पाखरं पण मजबूत आहेत. पप्पांना फोन लावतो आणि सांग जरा लेट होईल.
ठीक आहे, बाकी काय सांगू, लेट होईल एवढंच सांग. चालेल. होय. दाखव इकडे एकदा दाखव असा उचलून. कडक कडक दीपो, दुसरा उकप केला नाही. नंतर दाखवतो मी तुम्हाला कसले मासे मजबूत गावलेत, दाखवतो मी. तर आजचा रिपोर्ट एवढा आहे. 1 2 3 3 6 7 8 9 मासे आहेत. फोटो काढ आणि ग्रुपला टाक. कडक कडक. हे बॅटरी तिकडली बंद कर ना स्पॉटवर. एक गोबरा आहे, 2 तांबूशी आहे आणि हे काय म्हणतात त्यांना, एकच तांबूश आहे. 2 नाही, तांबोशी, 3 कालपे, 4 गोबरा, करकरे आणि 3 परत कालापे. मजबूत 9 माशांचा रिपोर्ट आहे आजचा. मजबूत आहे. पिशव्या काढा आपापल्या. 4 वाटण्या होतील याच्या आता. कडक कडक. पिशव्या काढा आपापल्या. आता त्याचे वाटे होत आहेत, 4 वाटे होतील. काय म्हणणं तर 3 वाटे झालेत. दादाचा काय घरी श्रावण आहे, तर त्यामुळे घरी कोण खात नाही, त्यामुळे 3 वाटे झालेत. एक नितीनदाचा, एक दीपूचा, एक मयादाचा. माझा गोबरा काढून घरी दाखविल मी. गोबरा काढलाय. काय तुमचं जसं म्हणणं असेल तसं, असं काय नाही. माझं काय म्हणणं नाही. मजबूत. तुझ्याकडे काय नाही. हे घे तू विचारतो खतरनाक मिळाला. घरी नेणार नसेल तर कसं सांग. अजून मासे जिवंत आहेत. बाहेर गेल्याशिवाय काय दे पकडू काय पिशवी, एक साइडने ते पकडतो. तुझ्या घरी खाणार तरी कोण एवढं आधी. घे तू हे टाक त्याच्यातच, नंतर मग आटल्यात तू लागेल. त्याच्या घरी एकच खाणार आहे. हे टाक विचारतो मी बाहेर गेले ते पिशवी टाक याच्यातच टाक. अरे भर याला हातात तरी दे माझ्याकडे दे. गोबरा जिवंत आहे, चावलं आडच काढा. अबा गोबरा मी आजपर्यंत वर काढलेला नाही, शपथ तुला. मी काढला होता एवढं, हे लय लहान काढलेली आपण. पण असा गोबरा मस्त नाही दादा, कधीच नाही काढलेला. आहे की नाही दादा. गोबरा खातोही बसतो रे. तर अशा तऱ्हेने वाटणी झालेली आहे. इथं खड्डा आहे याला. दादा रॉड दे. गेला आपण. दादा रॉड दे. सेकंड नाही. तर अशा तऱ्हेने आपण आलेलो आहे. नाही इथून वर. तर अशा तऱ्हेने आपली रॉड फिशिंग झालेली आहे पूर्ण. 9 माशाचा रिपोर्ट आहे आणि मी माझ्यासोबत अजून 4 जण आहेत, म्हणजे 4 अँगलर आहेत. मी फक्त व्हिडिओ बनवणारा. तर कसा होता एक्सपिरियन्स आजचा? मोस्ट जबरदस्त. तर एवढी फिशिंग केलेली आहे आपल्या वाटण्याचे एवढे. तर दादा नु कैसा वाया? दम दम लगा. मैं तेरे को बोला था आज जो होगा वो बम्पर ही होगा. और बम्पर ही हो गया. 9 मछली हमने आज पकड़ी है. जबरदस्त. जास्त स्ट्राईक झाल्यात ना सुरुवातीपासूनच, खतरनाक. तरी बऱ्यापैकी आपले मासे सुटले. तर आता आम्ही इथे वरती थांबलोय आणि इथे आम्ही आता पाणी वगैरे पितो, कारण दमलो सगळे. आणि पाणी पिऊन आता इथून घरी गेलो की मस्त फ्रेश होणार आणि जेवायचं, झोपायचं. चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.